सुप्रभात मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी चाललो आहे कर्नाळ्याला, कारण आमची त्याची मीटिंग आहे. तर त्या संदर्भात आम्ही तिथे बसून बोलणार आहोत की कसं जायचं, कुठे जायचं, किती वेळात यायला पाहिजे, पोचायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी फायनल करायच्या आहेत. म्हणून आम्ही चाललो आहोत. तर चला भेटू पुढे. चला तर मंडळी, आपण निघालो मित्रांनो. पण आता हायवेला येऊन पोहोचलो. मित्रांनो, दिवाळी कशी? आणि अरे खरं तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आता आपण पोहोचलो अंधेरीला. अशा प्रकारे सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे. समोरून बघा काय भारी दिसतंय. हे दृश्य बघायला खूप नशीब लागतं. त्याच्याकडे घरात बाहेर पडावं लागतं, बाहेर पडला असं पायसे फिरावं लागतं, तेव्हा असं दृश्य दिसते. आहे मुंबई पहाट. आता आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचतो. आणि आमचे हे मिटअप आलेले आहेत. भारी वाटलं बऱ्याच दिवसाने भेटला तू. मनीष साहेब बऱ्याच दिवसाने. हा, एकदा पेट्रोल भरत उज्जैन रिटर्न. माझं फुल असतं पेट्रोल, एकदम फर्स्ट क्लास. बरं वाटलं भेटून, खूप दिवसाने भेटलो आपण एकदम. खूप बरं वाटलं खरं. आता मी घालून येणार होतो जॅकेट, पण पाऊस आला. मी म्हटलं आता काय करू, परत ठेवून दिला. चिखल पाऊस लागला. बाकी कोण यायचं अजून? दोघं जण आहेत. ओके, चला आम्ही निघालो. चला विनोद सर, तर आता आम्ही इथे भेटलो आणि आता आम्ही निघालो परत. समोरचं दृश्य बघा काय भारी आहे. काय दिसतंय बघ, एक उंच आमचे 4 रायडर पुढे चाललेले आहेत. मी आलो त्रिमूर्ती स्नॅक्सला नाश्ता करायला. गाड्या कुठे लावायच्या पुढे? आणि आता आम्ही आलो हॉटेलचं नाव काय? त्रिमूर्ती मध्ये आलो. आम्ही आता नाश्ता करतोय. आम्हाला माहित नाहीये काय ऑर्डर येणार आहे, पण खायची तेच आहे सेम. आता ऑर्डर बघायचे काय ऑर्डर येतं आम्ही. तर ऑर्डर देण्याचं चालू आहे. तिथे कोण राहुल गेलेला आहे. विनोद सर आणि राहुल सर गेलेले आहेत तिकडे नाश्त्याचा ऑर्डर द्यायला. आले की बघूया काय काय येतं आपल्याकडे. तुम्ही काय म्हणतो? बाकी एकदम मस्त मजा आली ना? खूप मजा आली. आणि आता दिवाळीत काय मजा केली की नाही? दिवाळीची नॉर्मल मजा आहे. 5 मिनिटाचा रस्ता झाडाखाली भेटणार आणि एका पत्र्याखाली भेटणार, फरक आहे. ते बरोबर आहे. आणि आता वडा मिसळ आलेली आहे मस्त की पाव 2. आणि राहुल पण खायला बसले. आमच्यासाठी खूप मेहनत घेतली त्याने, घेऊन आला तिकडून इथपर्यंत, सर्व्हिस केली. हॉटेल त्रिमूर्तीमध्ये आम्ही आता नाश्ता करायला थांबलेलो आणि आमचा लाईनअप आहे बाईकचा. इथे विनोद सरांनी कार आणली आहे. तिथे मोरे सरांची बाईक आहे. मोरे सर खाली बसले आहेत. आणि अशा प्रकारे आमचा हा लाईनअप खूप छानपैकी. आणि विनोद सरांची कार आहे, त्याच्यामुळे आम्ही आता पुढे चाललो आहोत कर्नाळ्याला. तर तिथे आम्ही मीटिंग करणार आहोत. चला भेटू कर्नाळ्याला. आणि आमचा नाश्ता झाला तर आम्ही निघालो कर्नाळ्याच्या दिशेने. लाईनअपला घेऊया गाडीवर.
काढ बाबा, काढ लवकर बाहेर. अशा प्रकारे आमचे हे रायडर्स हळूहळू पुढे. चला पुन्हा एकदा कार रायडर्स आपल्या घरी असा लेक मारला तिथे 1.5 किलोमीटरवरती एक मंदिर आहे, त्या मंदिरात बसलोय. आमची एक कार आणि एक बाईक तिकडे उभी आहे. त्या बाईक आम्ही इथे लावले आहे लाईनीमध्ये पार्क केलं, कारण रस्ता छोटा असल्यामुळे खाली उतरावं लागली. मोरे सरांची मजा चालली आहे. त्यांनी नवीनच काय ते स्टँड घेतलेलं आहे. आणि मोरे सर ॲडजस्ट करतायत रोडवर उभं राहून. ते पण रोडच्या मधोमध उभे आहेत. एवढी मोठी दांडी कशाला काढली बाहेर? हो, कमी करा त्याला. त्यात मनीष सर गेले आता थोडे मदत करायला. ड्रोन शॉट चालणार आहे त्यांचा. त्यांना ड्रोन शॉट घ्यायचा आहे. हा मासा खाली करा ना. मोरे सर खाली बघा, ब्लॉक करताना. आणि त्यांना सपोर्ट करा. त्यांच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मोरे सरांच्या नवीनच चालू करतायत ते. मी अगदी लास्टला होतो. कष्टात नाही. शिवमंदिराच्या साक्षीने आता आमची एक मोठी राईड होणार आहे, त्याची मीटिंग होणार आहे. त्याच्यासाठी आम्ही आता इथे सगळे गोळा झालो आहोत. तर सगळे आता इथे आहोत आम्ही. तर दीपक ये इकडे. या दीपकराव, बसा सगळे एकदम. सगळे एकदम लाईनीत बसलेले मस्त आरामशीर सगळे फुर्सतमध्ये, कारण काही नाही टेन्शन. इथे एकदम मस्त शामतुम आहे. खूप छान आहे वातावरण, एकदम फर्स्ट क्लास आहे. ही जागा कुठली ती पण मेन्शन करा. ही जागा आहे कर्नाळा अभयारण्याच्या पुढे आपटा फाट्याच्या इथे आतमध्ये लेफ्ट साईडला आलात तर तुम्हाला हे मंदिर दिसेल, शिव मंदिर. तर तुम्ही या इकडे, खूप सुंदर आहे. दर्शन घ्या, खूप छान आहे. नमस्कार. आज आपण इकडे आलोय पनवेलच्या थोडंसं पुढे कर्नाळा अभयारण्य आहे. त्याच्या पुढे एक छोटस शिव मंदिर आहे, पुरातन आहे. पण तिथे आलोय आपण एका पुढच्या राईडच्या प्लॅनिंगसाठी. ही राईड अजूनही डिस्क्लोज करायची नाही आहे. जेव्हा आपण जाऊ तेव्हा जाऊ. 7, 8, 9 तारीख ठरलेली आहे. तर त्या संदर्भात आपण आता सगळे बोलणार आहोत. तर कसं जायचं, काय जायचं, त्याचं प्लॅनिंग करायचं आपल्याला. रूट काय आहे, किती वाजता भेटायचं, कुठे. तर बोला, सुरुवात करा. चालू करा तुम्ही. तर आपलं 7, 8, 9 तारखेला आपण जाणार आहोत. तर ते कसं जाणार आहोत, रात्री निघणार आहोत की सकाळी निघणार आहोत, त्यापासून सुरुवात करा. म्हणजे कसं पुढचं प्लॅनिंगला ते बरं पडेल. टायमिंग काय ठेवायचं आपल्याला? एक मिनिट, मी बोलतो आता. बोला. प्रथम दर्शी सगळ्यांना नमस्कार. मला आपल्या ग्रुपसाठी मी शंकर भगवानाकडे एक आशीर्वाद मागतोय की तुझ्या पुढच्या दर्शनासाठी आम्ही येण्याची तयारीत आहोत. आणि ती तयारी करण्यासाठी आम्हाला एक प्रोत्साहन दे आणि एक ताकद मिळाली अशी आम्हाला एक आशीर्वाद दे. तर आपला प्लॅनिंग रिपीट करा. एक मिनिट. आणि अशा प्रकारे आमची मीटिंग संपलेली आहे. आता आम्ही निघालो देवळात ना. सगळे बाय बाय करतायत आता. मीटिंगचा सारांश ग्रुपवर टाकण्यात येईल. यस, ते काय करताय.
काय कलर नवीन आला रे गाडीचा. मीटिंग संपवून मी निघालो आता सगळे एकदम. मध्ये थोडा हलकासा पाऊस लागला. हो हो कुत्र्याचं पिल्लू रस्त्यावर आलं एकदम. अरे राहुल परत आलं ते कुत्र्याचं पिल्लू रस्त्यावर आलं त्याच्यामुळे सगळं गडबड. राहुल आतमध्ये नेऊन सोड आतमध्ये एकदम. काय थांबा निघ 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 पटकन. बरं ते रस्त्यावर येणारच ते किती सोडलं तरी बघा. मध्ये कुत्र्याच्या पिल्लू रस्त्यावर आहे तुझं. पुन्हा एकदा भेटलो आम्ही इथे. मनीष सरांनी आपल्या बंबामध्ये चहा सॅम्पल दिला. मुंबई झालं की वगैरे झालं तर काम तर माहिती नाही पळतात सगळं घरी झाला. सांगत चालता ग्रुप इथं आहे का गोड गोड असणार एकदम गोड 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 असतं ते. तुम्हाला प्यायचं का? नाही नाही मला पाणी प्यायचं. पाणी पाहिजे का तुम्हाला? हो माझ्याकडे आहे पाणी पाणी आहे. चला हो चालेल ना. पुढे थांबा म्हटलं पुढे गाडा आधी आहो अच्छा त्याने ऑनलाईन मागवलं ना काल आला मला. इथे कुठे लावू शकतो मी? हो इकडे तुम्हाला तो वरती लावलाय तो. हा हे तुम्हाला इकडे तुम्ही इथे बसवू शकता इथे. इकडे तुम्हाला जॅकेट लावायला लागणार. पण हे हल्ला ना तर व्हायब्रेट होणार. ठीक आहे हँडल लागते. हा तो माउंट तुम्ही म्हणताय तो तुम्ही इथे इथे लावू शकता. पण हे तुम्हाला काढायला लागणार. हे नाही होणार नाही. काय होणार इकडे ब्रॅकेट कठीण आहे. लावायला लागणार सर. मग तुम्हाला ब्रॅकेट लावायला लागणार. ब्रॅकेट लावा ना इथे. असं ब्रॅकेट येतं ना तो लावायला लागणार. नाही, हे बघा गाडीचा बंद करा. पेट्रोल जास्त आलंय का? अहो ते हे ना इकडे ब्रॅकेट लावा. ब्रॅकेट लावून इकडे ते लावायचं. नाही मिररला लागतात. गाडी चेंज करा. हा तेच करायला लागणार. आणखी नाही चांगली सिटी 100 होती त्याच्यावर सगळं लागलं बस. त्याच्यापेक्षा HF डिलक्स घ्या मस्त पैकी. ऍव्हरेज तर ऍव्हरेज आणि गाडी पिकअप पण चांगला आहे. वाईट थोडी आहे. नाही साई झालं बघा ना BMW TT घ्या ना सर. मस्त BMW TT घ्या. ते तेला ते तीन पाणी थंड आहे. जायला लागेल.
मस्त हलका आहे एकदम. माझं थोडं जड आहे. किती हलका आहे. माझं जड आहे थोडं. पाणी पाहिजे. किती हलका आहे. हे रेग्युलर युजचं आहे. इचेनचं वेगळं आहे. तुझं ते कलर वाला आहे ना, ब्लू ग्रीन. कोणतं घेतो. पाच तासात उचे 11 वाजता निघायचं दुपारी. महाराष्ट्राचं 11 वाजता निघायचं दुपारी. जेवण जेवण 7-8 वाजता काय 7 वाजता निघाला दुपारी जेवायला तिकडे. आम्ही पोरगी चालवतो प्रॉपर राहिला नाही आपल्यासारखे नाही. आपण घाबरतो. अरे आपल्याला पहिल्यापेक्षा खूप एक्सपिरियन्स आलाय. ही मागची डिक्की लावू का मी फोटो टाकले ना. हेल्मेट राहील असा लाव. हेल्मेट राहील अशी डिक्की लाव. काय म्हणतो तिकडे एक माणूस राहिला. हा. कपडे काय घ्यायचं किती घ्यायचं ऐका. 2 टी-शर्ट येतोय. कपड्याचा मीटिंग मध्ये घेण्यासारखा विषय नाहीये तो. 2 अंडरवेअर 2 बनियन बस ना. 2 आणि जो ड्रेस तुम्ही घालणार ना रात्री तोच तिकडनं येताना रिटर्न घालणार. आणि मंदिरात आपण पाया पडायला जाणार त्या दिवशी स्वच्छ ड्रेस घालायचा. मी काय करणार तो मी घालणार ना रात्री तोच तिकडनं येताना रिटर्न घालणार. आणि एक सांताक्रूज वरून जाणार ना. अरे काय मस्त म्हणला तो. डायरेक्ट फ्लावर निघाला ना आता सांताक्रूजचा. पण तुम्ही जेवायला घ्या. पण जेवीला तुम्हाला पण लांब पडणार ना. विक्रोळी करून जावं लागतं. तो लांब जातो तुम्हाला. हा चांगला आहे. मग हात घेते मी. हा? त्या कोकणात जी पॅन्ट घातली होती ना ती घालून कोणती पाहिजे. प्लाझो. अरे ते अक्षय कुमारचे फोटो पाठवले बघितले का. काय अक्षय कुमार त्याला सुट होतात मला सुट होते. हो सर, त्याची हाईट किती आहे. आणि तो बारीक आहे जरा. आपल्यासारख्याला थोडी प्लाझो जमणार आहे. हेल्मेट कोणतं घेतलं. नाही ते कधीच घेतलंय. त्याला झाले असतील 1-2 रोज. लाईट आहे त्याला मागे. पहिलं मी घालायचो ना, मला जड लागायचं ॲम्ब्युलन्स. हा लावू शकतो. इथे एक लाईट घ्या. ते सायकल वाला आहे ना, ते लावा ना. अरे ते चला ना. आपण कधी येणार नाही. हेल्मेटला कधी येणार आहे. यायचंय ते टँक लाईट आपण बघितलं ते त्याची चौकशी करा तिकडे. हो, हा बसवाला केवढा कट्टोकट बाईक कारच्या कट्टोकट नेत होता एकदम टच बारीक. विचारतो मला बसवाल्यांचा जाम राग आहे. बरं हे खूप महाग आहे. त्यांना काय फरक नाही पडत. कितीला आहे. 350-400 देणार तो. हा नाही तिथे जाऊ दे आपलं ते विनोद सर म्हणले ना माहिती हे. हा तेच हेल्मेट मध्ये. हेल्मेटचं आयला 150 रुपयाला इंटरनेटवर मिळतं. पण ते क्वालिटी थोडी वेगळी असते. क्वालिटी असते चांगली. तुमच्याकडे आहे तर कशाला घेताय तुम्ही. जरा चालेल ना. आता किती 4-5 वर्ष झाले भाई. अरे सर, लाईटीवर दिसला संपला विषय. बस झाला. एक्स्ट्रा पाहिजे. नंतर घ्या ना. एकदम साफ खराब झाल्यावरती घ्या. हे चमकतं ना. असं वरताय काय. ते वर जातं सारखं. नाही माझ्या ह्याच्यात पण वर जातं ते. अरे न्यूज घेतलेला आहे. ते पण वरती येतो हे. त्याला काय करायला लागेल माहिती आहे. इथे सिलाई मारून घ्यायला लागेल. हा इथे सिलाई मारून घ्यायला लागेल. लागणार तेच. त्या गाडीला जरा पाणी लावा. त्याला हो, त्याला आंघोळ बिंगोळ घाला. काय ते अवतार काय. आमची गाडी बघा, तुमची गाडी बघा. माझ्या नंतर घेतलेली तुम्ही गाडी. चला किती वाजले. आमच्या गाड्या बघा किती 9 वर्षाची गाडी बघा माझी. 9 वर्ष. लय भारी. माझी 7 वर्ष झाली आहेत. 7 वर्ष. इगो इटलीचा आहे तो 1800 रुपये मध्ये. काय जुते इगो इटलीचा मस्त आहेत. ते घे. रायडर शूज आहे. माझ्याकडे रायडर शूज आहेत. 10,000 रुपये लागतील आपल्याला. माझ्याकडे रायडर शूज आहेत. पण ते काय माहिती आहे, राईडला ते असे फोल्ड होत नाहीत. आरामशीर. का हो? आता हे कसे असे वरखाली होतात. 4,000 आपल्याला इकडे करावे लागतील. 4,000चं पेट्रोल पकडलंय. वरती 1-2,000 रुपये तर लागतात. तुम्ही तुमचे 15,000 पकडून चला तुमचे. नाही नाही 8,000. तुमच्या गाडीला आहे ना. आमच्या गाडीला आम्ही 4,000चं पेट्रोल पकडलंय. तुमच्या गाडीला 2-2,500 मागं तुमची गाडी किती ऍव्हरेज येते.
42 आहे. आम्ही 4,000 पकडले. 4,000चं पेट्रोल, 3,000चं कॉन्ट्रीब्युशन. हा 1-2 हजार एक्स्ट्रा ठेवायचे लागलेच तर काढायला. आता सगळ्यात कमी खर्च यांना आहे. बेस्ट आहे यार यांचं. ऍव्हरेज पण आहे, पिकअप पण आहे, डबल सीट सांगितलं. ऍव्हरेज पण आहे, पिकअप पण आहे, सगळ्यात 6,000 त्यांचं काम. डबल सीट मी चालवूच शकत नाही मग गाडी. 6 ते 7 हजार त्यांचं काम होईल. आपल्याला जिथे 10,000 लागतील त्यांना 7,000 रुपये लागतील. तुम्ही डबल सीट मला जमणार नाही ना पण चालवायला. ही मजा नाही राहणार. लॉंग राईड नाही जमत. आता कसे पळवत होतो मी तुमच्या बरोबर, मॅडमला चालला असतं. तसे नाही पळवू शकत. पडवलं ना, आता पण पडवलं मी, असं नाही की नाही. नाही नाही, हा पळवली गाडी, पळवली नाही असं नाही. पण ते कसं असतं, रिस्की असतं ना. आपण risky त्यात असतं पिळले आणि तुमच्या गाड्यांमध्ये कसं आम्ही कंट्रोल गिअरवर करू. हा आमची नाही ना. तुमचं कसं आहे, डायरेक्ट स्पीड होतात मागचे टायर. डायरेक्ट जरा जरी ब्रेक दाबले ना संपला विषय. म्हणून मी ते आता चूक मग काय आहे, कॉम्बो ब्रेक पाहिजे, मग काय नाही वाटत. कॉम्बो ब्रेक नाही ना. डिस्क ब्रेक असेल ना तर काय टेन्शन नाही आहे त्याला. त्याच्यामध्ये एबीएस आहे, झूम मध्ये फ्रंट आहे एबीएस आणि पाठीमागे ड्रम आहे. बघू, मला नितेशशी बोलावं लागेल. हे आपलं अरे भाऊ कुठे होते? कुठे होते? आपला टी शर्ट दिसतोय, आपला टी शर्ट दिसतोय, कुठं पीठ दिसतोय, आवाज येणार दिसतोय. जॉन येणार आहे. जॉन नाही ना, एक वेळेस आहे ना, हे 5 चालवतील. जॉन जॉन गाडी चालवतो. नाही चालवतो तू. अरे तो मोठ्या ग्रुप बरोबर चालवतो गाडी, विचार कर. त्यांच्याकडे सगळ्या हाय पाय गाड्या आहेत. कुठे लपेटा खायला थांबलेले एक वाटतंय. कुठे थांबलेले तुम्ही? कुठे थांबलेला? आणि आमच्या घरी साईट वर गेलो. इकडे गेले ना. खांदा कॉलनीला साईट बघितली आणि मग आत निघालो. आता काय आम्ही टी शर्ट वर ओळखलं, म्हटलं आपली t-shirt, आपली हे riderची तुम्हाला t-shirt. बघितलंय. रायडरची टी शर्ट आपली. काय झालं आता? असं थांबलो, म्हटलं मी आता इकडनं जाईल ना खालून. हा. म्हटलं यांना बाय बाय करून जाऊ. हा इकडनं खाली मोरे तर जाऊन आलेत घरी त्याच्या राहुलच्या. त्या दिवशी राईट इकडनं खाली नेहरू. ठीक आहे, 5 मिनिटात पोहोचेल घरी. चला मग आता मी 7 वाजता सविस्तर टाका. आता याच्यात काय चेंज नका करू. नाही नाही, नाही 12चा टायमिंग नाही ठेवत, 11:30चा ठेवतो. म्हणजे कसे 12 पर्यंत येतील. 11:30ला मीटअप, 12ला लिव्हिंग फ्रॉम. म्हणून 12च्या टायमिंगला बोलतो निघत नाही ना घरात बाहेर. आणि ते आहेत इथून 12 वाजता निघायचं. म्हणजे 11:30 नाही 11:30 वाजता भेटायचं. असं द्या. बाकी 12 वाजता तिथून निघायचं. 12 वाजता 6 वाजेपर्यंत आपण समजा खेळला गेलो. धुळ्यापर्यंत तरी बस आहे. 12 देता. हो गया ते पुढचं पुढे. आता तो विचार नाही करायचा. एकदा निघायचं म्हटलं तर निघायचं, मग पोचायचं ते पोचायचं. फायनली मी आता बोरवलीला पोहोचतोय. सिग्नलला उभा आहे. आहेत.